कामगिरी केली. अभय मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आहेत. समोरच्या कक्षामध्ये अक्षय पांडव पुन्हा एकदा जॉईन होतात. आणखी एक धमाका, दोन शेजाऱ्यांमधील लढत आपण बघायची आहे. नगावे आणि विराथन हे दोन संघ एकमेकांसमोर. ओव्हर टू कम बॉक्स. तीन षटकांचा सामना. मॅचला सुरुवात होती. एक रंगतदार मुकाबला इथे आपल्या भेटीला जरूर येतोय. श्री गणेश नगावे आणि चामुंडा स्पोर्ट्स विराथन या दोन टीम मधला हा संघर्ष. याच विभागातील दोन्ही टीम आहेत आणि या दोन्ही टीम एकमेकाच्या विपक्षामध्ये आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पुढचा बॉल, इथे पहिलाच बॉल, त्यावर आक्रमण. बॉल चाललाय प्रेक्षकांच्या भेटीला, सीमारेषा पार. इथे येतोय षटकार. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न वेगाने येतोय क्षेत्ररक्षक. 2 रन इथे कंप्लीट केले जातील. या 2 धावांनी धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ते एकंदर 8 या आकड्यावर. या ओव्हरचे आतापर्यंत 2 चेंडूचे खेळ आणि पहिल्या 2 बॉलवर आक्रमकतेने बॅटिंग सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतीये. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना. इथे मात्र बॉलला उडवलाय पुढच्या एकदा. हाय अँड हँडसम हिट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये पेशकश करत असताना फलंदाज शुभम. चांगली बॅटिंग त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल, इथे मात्र राईट ऑन द टार्गेट, बँग ऑन द टार्गेट. यष्टी उद्ध्वस्त केली. क्लीन बोल्डच्या माध्यमातून माघारी परतवलंय फलंदाज शुभमच्या पारीचा अंत. विकेटचं पतन. जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 3 बॉलवर जवळपास 14 धावा आल्या होत्या. मात्र चौथ्या बॉलवर एक महत्त्वपूर्ण विकेट तिथे आपल्या नावावर जरूर केली आहे. माघारी परतावं लागलंय इथे फलंदाजाला शुभमला, जो आक्रमकतेने बॅटिंग करत होता त्या शुभमला परतीचा प्रवास करावा लागलाय. पुढचा बॉल, नैनेश. इथे मात्र चांगला बॉल. पुन्हा एकदा फुलर लेंथवर बॉलला पिच केलं. कमबॅक करण्याकरता गरजेचं होतं या पद्धतीची गोलंदाजी करणं, आपल्या लाईनमध्ये सुधार आणणं, फलंदाजाला वेटीस धरणं आणि ते काम इथे खूप चांगल्या पद्धतीने करत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या 15 या आकड्यावर आहे. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला. एका बाजूने श्री गणेश नगावे आणि त्यांच्या विपक्षामध्ये चामुंडा स्पोर्ट्स विराथन यांच्यामधला हा संघर्ष सध्या आपण पाहतोय. इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे का, मात्र तदनंतर वेगानं गेलेला बॉल तिथे जोवर स्टॉप केला गेला. एक सिंगल जोडली गेली. बॅटच्या कडेनं आलेले 1 रन एकेरी मदतीनं धावसंख्या 16 वर पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्णत्वाला आलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलकावर धावसंख्या 1 विकेटच्या पतनानंतर 16 धावा. येणारी 2 षटकं कशा पद्धतीने असतील, कोण गोलंदाजी येईल दुसऱ्या ओव्हर करता, हे पाहण्याआधी एक छोटीशी धून डीजे कुंदनकडनं.
विकेट आली, 2 सिंगल आल्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर स्वप्नीलनंही या ओव्हरमध्ये अगदी हँडसम गोलंदाजी केली आहे असं म्हणावं लागेल. पुढचा बॉल गोलंदाज स्वप्नीलचा. हा बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो 1 रन मध्ये कन्वर्ट झालाय. दुसऱ्या धावेकरता धावण्याचा प्रयत्न वेगाने येतोय क्षेत्ररक्षकांनी. 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2 धाव्यांनी धावसंख्येत वाढ होतीये. धावफलक पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते इथे 19 वर 20 ऑन बोर्ड. युवा ग्रुप वाडीव आणि श्रीराम कसराळी दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. युवा ग्रुप वाडीव आणि श्रीराम कसराळी बोट टीम कॅप्टन. सज्ज होईल गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं. पुढचा बॉल यावेळेस मात्र जोरकस खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. इथे येतो एक निर्धाव चेंडू. 4 चेंडूचा खेळ तो समाप्तीला आला. या 4 चेंडू नंतर धावफलकावर 20 धावा आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक राहतोय. बघूया येणाऱ्या या 2 बॉल मध्ये कशा पद्धतीचा खेळ तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. पुनरागमन अगदी योग्य तऱ्हेनं झालंय असंच म्हणावं लागेल. फलंदाजांना पूर्णपणे शांत ठेवलं गेलंय. स्वप्नील अगदी चांगला मारा त्याच्या वतीने आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. बॉल सीमारेषेची भ्रमंती जरूर करेल. यावेळेस फेकून दिलंय त्याला दूर सीमारेषेच्या पार. षटकार. श्रीराम कसराडी टीम वाडीव टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. 3 षटकांचा सामना असणार आहे. त्याला लवकर यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स अक्षय पांडव. 5 चेंडूचा खेळ आणि 5 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 प्रतिषटक 13 ची सरासरी इथे आपल्याला पाहायला मिळते. येणारा शेवटचा बॉल काय त्यावरही आक्रमकता दाखवली जाईल. पुन्हा एकदा जी स्थिती या आधीच्या षटकामध्ये होती त्याच स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला घेऊन जाईल का. आणि दुसऱ्या बॉलवर विकेट मिळण्याची नामी संधी आणि विकेट कीपर करणं एक चांगला कॅच. इथे मिळते सफलता. माघारी परतावं लागेल बॅटरला. फलंदाज दुर्वेश यावेळेस माघारी परतलाय. विकेट नंबर 2 दुसरा हादरा लागतोय तो टीम श्री गणेश नगावेला. वाडीव संघाचा कॅप्टन आणि श्रीराम कसराळी आपण टॉससाठी यायचे. एका संघाचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. श्रीराम कसराळी संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. तर वाडीव संघाचे कॅप्टन दोन्ही संघांच्या संघाने विनंती इथे टॉस केला जाईल. कसराळी संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचे. या षटकानंतर होणारे टॉस मान्यवर निमंत्रित या ठिकाणी होतील. सामना सुरू आहे. त्या सामन्याच्या दिशेने जाऊया. एक अत्यंत महत्त्वाचा सामना. 2 शेजारी मैदानावरती लढतात. ऐकूया पुन्हा एकदा अक्षय पांडवचा आवाज. शेवटचं षटक आहे. अंतिम षटक. अनिकेत पाध्ये यांच्या शुभ हस्ते तो टॉस केला जाईल. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रथमेश सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटची कडा. विकेट कीपर बॉलवर झेपावण्याचा प्रयत्न करतोय. एक सिंगल तर जरूर कन्वर्ट झाली. डबल करता कॉल आहे आणि इथे डायरेक्ट हिट सुद्धा नाही. 2 कंप्लीट. आता मात्र विकेट मिळते का. मात्र स्लाइड झालाय आणि तदनंतर मिळाली विकेट. माघारी परतावं लागेल. विकेटचं बटन आपण जातोय टॉस कडे जिथे प्रशांत सर आपल्यासोबत जोडले जातील. प्रशांत सर येणारे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत. खूप निर्णायक असतील. पुढचा बॉल आपल्या ओव्हरचा घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय.
चांगला बॉल पेज जनरेट केला. यावेळेस फ्लाइट बाउन्स बरोबर बॉलला विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ आणि या 2 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 28 धावा दाफलकावर आहेत. तिसरं षटक अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. प्रयत्न तर जीवाच्या आकांतानं केला मात्र अखेरच्या क्षणी त्याला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. षटकार. अशाच पद्धतीच्या फटक्याची कारण एक मोठी टोटलच तुम्हाला वाचवू शकते. तुम्हाला विजय संपादित करून देऊ शकते आणि त्याच विजयाच्या दृष्टीनं एक चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 39 या आकड्यावर आहे. येणारे 2 चेंडू बघूया कसा खेळ असेल. येणारे 2 बॉलमध्ये ऑन साईडला चांगल्या पद्धतीने फ्लिक केलं. यावेळेस बॉलला एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत फील्ड केलं दुसऱ्या रन करता कॉल आहे आणि सुरक्षित 2 धावा. तर तिसऱ्या धावेकरता प्रयत्न होतोय आणि 3 रन्स इथे इझिली कंप्लीट झाल्या आणि इथे स्ट्राईक ही स्वतःकडे ठेवली आहे. विकेट जरी गेली असली तरी 3 धावा आल्यात या बॉलवर आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकार असताना जाऊन पोचते ती 42-42. गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर एसटी बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर. एसटी बॉईज चषक आमचा आज रंगला एक नंबर. एक नंबर एक नंबर शुभम पाटील. एसपी बॉईज ट्रॉफी 2024 या स्पर्धेला तुम्ही एन्जॉय करताय. एक अप्रतिम अशी स्पर्धा, अप्रतिम असं आयोजन नियोजन शुभम पाध्ये आणि त्यांच्या एंटायर टीम च्या वतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र दुसऱ्या रन करता कॉल आहे. विकेटची शक्यता आणि विकेट मिळतीये. 1 धाव आली. एकेरी धावेनं इथे धावसंख्या पुढे सरकार असताना धावून पोहोचली 43. विजया करता 44 धावसंख्येचं लक्ष आहे. या 44 धावांना कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी विनंती करतोय चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण करण्याला सजवण्याकरता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजेल आपण संधी देऊया कुंदनला.
विजया करता जर आपण पाहिलं तर एकंदर 44 धावसंख्येचं लक्ष्य आणि या 44 धावसंख्येला कशा पद्धतीनं धावफलकावर जोडलं जाईल या उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. सलामीचे फलंदाज, चला वेळ घेऊ नका, आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. तिकडनंच आपण बॅटिंग करता गेलेत तरी चालतील. आपण फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सक्रिय व्हा. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आदित्य आणि अनिकेत अशी सलामीची जोडी मैदानामध्ये. विजया करता जर आपण पाहिलं तर 44चं लक्ष 44. नेक्स्ट मॅच वाडीव आणि कसराळी दोन्ही संघ ऑन युअर मार्क बी अलर्ट. सज्ज राहायचंय तुम्हाला. वाडीव टीमनं तिथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जो काही निर्णय तुम्ही घेतलाय तो सार्थकी लावा. अगदी चांगलं क्रिकेट आजचा संपूर्ण दिवस मलाही या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळालं. चांगलं क्रिकेट आपण सर्वांनीच अनुभवलं, कारण 2 वेगवेगळ्या विभागातल्या टीम्स ज्यांना संधी दिली गेली, 6 टीम्स या 2 विभागातनं इथे बोलवल्या गेल्या. त्या दोघांना खूप चांगल्या पद्धतीनं सेट केलं आणि तदनंतर शेवटच्या मॅचमध्ये 2 वेगवेगळ्या विभागातल्या टीम एकमेकाच्या विपक्ष येतील. खूप चांगली मांडणी आजच्या दिवसाची आम्हाला पाहायला मिळाली. आजचा संपूर्ण दिवस जर आपण पाहिला तर टायगर भाऊ आमच्या सोबत आहेत आणि खूप चांगलं कार्य त्यांचंही नेहमी राहतं. या विभागात ज्या स्पर्धा होतात तिथे त्यांचं योगदान नेहमीच असतं आणि क्रिकेटवर जी लोक प्रेम करतात ना ते क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. आणि त्यातलंच आमचे टायगर भाऊ सुद्धा आहेत जे आज संपूर्ण दिवस आमच्या सोबत आहेत. 44 टार्गेट आहे. पुढचा बॉल, इथे पहिलाच बॉल आक्रमकतेने उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि एक सहज सोपा साधा झेल ज्याला आपण म्हणू शकतो तो तिथे हातातनं निसटलाय. यालाच तर क्रिकेट म्हणतात ना, एखादा सहज सोपा साधा झेल सुटणं आणि एखादा न होणारा झेल हातामध्ये येऊन चिपकणं त्यालाच क्रिकेट म्हणतात. आणि यावेळेस तो सहज सोपा साधा झेल तो हातातनं निसटलाय आणि त्यावर तब्बल 2 धावा आल्यात. या दुहेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं इथे उघडलंय. फलंदाज अनिकेतनं. धवल आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. धवल हे नाव आपल्याला भारतीय क्रिकेटमध्येही थोडा काळ पाहायला मिळालं. यावेळेस मात्र इथे एक चांगला कॅच पहिल्या बॉलवर बचावला होता, मात्र दुसऱ्या बॉलवर बचावणं शक्य नाही आहे. यावेळेस चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळा. सहा पाहिली तर 8 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. उर्वरित 3 बॉलमध्ये याच पद्धतीची आक्रमकता राहिली तर या मॅचमध्ये तुम्ही तुमच्याकरता खूप लवकर जागा निर्माण करू शकता आणि तोच प्रयत्न सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, इथे ऑन साइडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. डबल करता कॉल नाही आहे कारण अचूक फेकी आणि त्याबरोबर अचूक कलेक्शन 1 रन. वाढीव संघ आपण आपल्या डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. त्याचबरोबर श्रीराम कसराळी आपण डगआउटचा ताबा घ्यायचा आहे. डगआउटमध्ये येऊन बसायचं आहे. पुढचा बॉल,
इथे मात्र फटका चांगला आहे आणि बॉल यावेळेस क्लिअर करेल सीमा रेषेला. एक अप्रतिम असा स्ट्रोक, षटकार 6. धावफलकावर 15 धावा आहेत, 44 लक्ष आहे. पुढचा बॉल, चांगला बॉल यावेळेस उजव्या यष्टीवर ठेवला, थोडासा खाली राहिला, डॉटच्या स्वरूपाने निघतोय. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 15. अ, 12 बॉल 29 धावसंख्येची गरज आहे आणि ओव्हर नंबर 2 करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दुर्वेश सज्ज होतं. त्याच्या समोर इन ऍक्शन बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नैनेश. चांगला बॉल, नैनेशला बीट करतोय, त्याला गुंगारा देतोय, त्याला शांत ठेवतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथे आलाय डॉट. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात अगदी योग्य तऱ्हेने केली आहे. ज्या पद्धतीने होणं गरजेचं आहे, ज्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, त्या टप्प्यावर हा मारा इथे आपल्याला पाहायला मिळाला. दुर्वेश आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि या मॅचला सावरण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं षटक त्याच्या हातामध्ये आहे आणि त्याच्या हातामध्ये असलेलं हे षटक त्याला अगदी किफायती ठरवणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं खूप चांगली गोलंदाजी सध्या तो मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. दुर्वेश आपल्या षटकातील पुढचा बॉल, हा बॉल पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय, त्याला शांत ठेवतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. या पद्धतीने निर्धाव चेंडू ते जर येत राहिले तर मग इथे मॅच जिंकण्याचं स्वप्न ते फक्त स्वप्न राहील. ते सत्यामध्ये उतरवणं तुम्हाला कदापि शक्य होणार नाही. कारण हा क्रिकेटचा खेळ, तो जिंकण्याकरता तुम्हाला संघर्ष करावा लागतो. तुम्हाला तुमच्यामधली दाहकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते आणि ती दाहकता दाखवणं शक्य झालं नाही तर मग ही मॅच तुम्हाला पराभवाच्या छायेखाली घेऊन जाईल. यावेळेस मात्र हा बॉल बॅटची कडा नंतर वेगानं खूप चांगली फिल्डिंग लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेगानं आला आणि त्यानंतर बॅकअप दिलं. 3 चेंडूचा खेळ, त्यामध्ये आली आहे फक्त 1 धाव, त्यामुळे धावफलकावर 16 धावा. येणारे 9 चेंडू इथून शिल्लक आहेत. विजयाकरता 28 धावसंख्येची गरज आहे. येणारी 16 बॉल 28 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये रंगतदारता 9 बॉल, माफ करा, पुढचा बॉल चांगला बॉल, आणखी एक आला इथे डॉट. मॅच थोडीशी दूर निघून जातीये कारण येणारे इथनं 8 बॉल शिल्लक आहेत आणि 28 ची गरज आहे. 2 बॉल मध्ये 2 गगनचुंबी आसमानी टोले इथे गरजेचे आहेत. हवाई सफर चेंडूला घडवावी लागेल. ती जर घडवली तर मॅच ऑन होईल, अन्यथा या मॅच मधनं थोडंसं दूर तुम्हाला व्हावं लागेल. बॅटची कडा, चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग. विकेटच्या मागे जेवढी फिल्डिंग झाली आहे ना, अगदी टॉप क्लास आपण म्हणू शकतो. सात चेंडूचा खेळ, 27 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज दुर्वेश सध्या तुम्हाला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. त्याच्या विपक्षामध्ये नैनेश आहे स्ट्रायकर एंडकडे. आक्रमकतेने सुरुवात केली होती, मात्र ती आक्रमकतेची सुरुवात तशीच कायम ठेवणं गरजेचं होतं आणि इथे त्याच आक्रमकतेनं
एक लॉंग सिक्सर त्याच्या बॅटमधनं येत असताना पाहायला मिळतोय. आता येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजया करता जर आपण पाहिलं तर 21 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 21 धावा रबर बॉल क्रिकेटमध्ये शक्य आहे, होऊ शकतात, मी करेन, हा कॉन्फिडन्स लेवल आहे. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवून मॅच सुरू करायची आहे. नागरिक माननीय सरपंच नचिकेतजी पाटील साहेब इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला टीम मीटिंग करता वेळ नाहीये, लगेचच फील्ड सेटअप करून आपला पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवर आणायचा आहे. कारण या तुमच्या टीम मीटिंग मध्ये 2-3 मिनिटं सहजतेने फुकट जातात. सहा चेंडू 21 धावसंख्येची गरज. चला गोलंदाजाला कानमंत्र अतिरिक्त झाला ना तर 21 धावसंख्येची लयलूट होऊ शकते. कारण गोलंदाज आपल्या माइंडनं जेव्हा काम करतो ना तेव्हा तो निश्चित चांगली कामगिरी करतो. सागर आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, शेवटच्या षटकाकरता आलाय. 6 चेंडूत 21 धावा त्याला डिफेंड करायच्यात. 6 बॉलमध्ये काय इथे 21 धावा तो डिफेंड करेल हे पाहण्याला एक जरूर ठरेल. 6 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. सागर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे आदित्य आहे. आदित्यला या 21 धावा बनवण्याकरता पहिल्या बॉल पासून आक्रमण ते गरजेचं आहे. पहिलाच बॉल सीमा रेषा पार, सडक पे कडक स्ट्रोक, षटकार. षटकार आलाय. आता विजया करता येणारे 5 बॉल 15 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 15 बनवायचे आहेत. कशा पद्धतीने बनवलं जातील. पुढचा बॉल इथे खराब गोलंदाजी. तुम्ही शेवटचं अंतिम षटक एखाद्या नव्या खेळाडूला, जसं आम्हाला आता नुकताच कळलं की ज्याला पहिल्यांदा टीम मध्ये सामील केलंय आणि त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी द्याल, अंडर प्रेशर 100 मधनं एखादाच वर येतो. सर्वांकडनं तुम्ही त्या अपेक्षा ठेवू शकत नाही. येणारे 5 बॉल विजया करता 14 ची गरज आहे. हा बॉल यष्टिरक्षकाला खूप मोठी कसरत करावी लागली. 1 रन तिथे मिळेल. येणारे इथनं बॉल शेष 4 आणि या 4 बॉल मध्ये विजया करता रन्स बनवायचे आहेत 13. 3-13 होताना आपण खूप वेळा पाहिलेत. आता 4 मध्ये 13 बनवायचे आहेत. इथे 4 मध्ये 13 काय बनवले जातील. ज्याने ही मॅच बनवली शेवटच्या चेंडूवर षटकार खेचून. नैनेश तो स्ट्रायकर एंडकडे येतोय. नैनेशला त्याच षटकाराला आठवावं लागेल. त्याच षटकारांची पुनरावृत्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागेल. मोठे फटके इथे त्याला सजवावे लागतील. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सागर आणि नैनेश या दोघांमधला संघर्ष, दोघांमधली कडाजंगी. चांगला बॉल क्वालिटी गोलंदाजीचं पृथक्करण इथे आपण पाहिलंय. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि गरज आहे 13 धावसंख्येची. 3 चेंडू आणि 13 धावा. नैनेशनं कदाचित या धावा बनवल्या असतं की काय अशी शंकेची पाल प्रत्येकाच्या मनामध्ये चुकचुकली असणार. कारण नैनेशकडे ती गुणवत्ता आहे. तो जर विकेटवर उभा राहिला असता 3 मध्ये 2 षटकार कदाचित त्याच्या बॅटमधनं येऊ शकले असते. आणि इथे आता एक सिंगल ही महत्वाची आहे. कारण 3-13 करायची आहेत आणि जर सिंगल आली नाही तर 2 षटकार मारल्यानंतरही ते व्यर्थ जाऊ शकतात. त्यामुळे इथे सिंगल घ्यावी लागेल. त्यामुळे या बॉलवर रिस्क घेणं थोडंसं चुकीचं जरूर वाटलं. कारण नैनेश स्ट्राईकवर राहिला असता 2 बॉलमध्ये 2 आला असते. तुम्ही 2 बॉल तुमच्याकडे 1 बॉल उरला असता. इथे जी सिंगल करता प्रयत्न आणि विकेट सॅक्रिफाईस केले ना प्रशांत सर, ती कुठेतरी चुकी होती की काय असा प्रश्न उभा राहिलाय. कारण आता सिंगल जरी आली तरी घ्यावी लागेल.
आणि यावेळेचा बॉल सिंगल जोडली गेली आहे. बाईचा इशारा पंचांकडनं आलाय. 2 चेंडू 12 धावसंख्येची गरज. काय इथे 2 षटकार येतील. 2 बॉलवर 2 षटकार आले तर शुभम पाध्ये यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. 2 चेंडू आणि 2 गगनचुंबी षटकार काय येतील. ते म्हटलं जातं ना प्रशांत सर, इसको लगा डाला तो फिर जिंगाल आला. आता ते करण्याची संधी आहे. 2 बॉलवर 2 षटकार येतील का, याकडे प्रत्येकाची नजर आहे. निर्णायक बॉल या मॅच मधला महत्वाचा बॉल उडाला हवेमध्ये. तो सीमारेषे पलीकडे जाणार नाही आणि त्यामुळे या मॅचवर शिकंजा जरूर कसलाय. नवा आहे पण हवासा आहे असं याने यावेळेस करून दाखवलंय. चला आता टीम मीटिंग नको, सेलिब्रेशन मॅच संपल्यावर या लगेच आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. शेवटचा बॉल आहे आणि 1 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. क्रिकेटमध्ये 12 होऊ शकतात एका बॉलमध्ये. जर इथे एखादी चुकी झाली, रबरचा बॉल आहे, तो सटकूही शकतो हातातनं, काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, ज्याला आपण आधीच भाकीत वर्तवू शकत नाही. त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. कारण याच क्रिकेटमध्ये मोठमोठ्या महाशक्ती नवख्या टीम बरोबर पराभूत होताना आपण खूप वेळा पाहिल्यात. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पुढचा बॉल आणि इथे षटकार जरी आला तरी या मॅच मध्ये विजय संपादित करता येणार नाही. आणि या मॅचला इथे विजयी केलंय टीम श्री गणेश नगावेनं. श्री गणेश नगावे या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण वितरित करतोय. नगावे संघ मनापासून अभिनंदन. अत्यंत महत्त्वाचा सामना रोमहर्षक